नमस्कार मित्रांनो, मी सुनील रमेश चकोर, राहणार हातगाव, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. तर हे शून्य मशागत तंत्रज्ञानाचं तिसऱ्या पिकाची तयारी चालू आहे माझी. आपण सुरुवातीला कपाशी लावली होती पहिल्या वर्षी. ते कपाशीचे खोड आहे, कपाशीचे खोड आहे, पूर्ण कुजून गेला. त्याच्यानंतर ती कपाशी कापली. कपाशी कापल्यानंतर ती बेडमध्ये टाकली होती आणि नंतर ती कपाशीच्या काड्या सर्व एकदम कुजून पूर्ण त्याचा पाला पूर्ण आतमध्ये गळाला. पूर्ण गवताचं अवशेष वगैरे सर्व आतमध्ये पूर्ण थर आला आहे. पूर्ण थरचे थर सर्व काढायचं आहे. काढायचं दिसतील तर मग सर्व कपाशीच्या, काही मकाच्या पाल्याच्या. नंतर दुसऱ्यांदा आपण मका कापल्यानंतर, कपाशी कापल्यानंतर मका लावली टोकन यंत्र साहाय्याने. कमी दिवसात तयार झालं त्यावेळेस. आणि त्याचा फायदा असं झाला का मकाला पाणी पुरेपूर्ण भेटलं. म्हणजे त्यावेळेस माझं थोडं टाईम वाचला. आणि आता उन्हाळ्यामध्ये त्या ज्या पहिल्या काड्या होत्या कपाशीच्या, त्या आता पुढच्या पिकाला नडतील म्हणून. आणि बेड पण थोडे सरळ झाले, त्यांना फक्त उभारी द्यायची. आता उभारी द्यायसाठी काड्या थोड्या नडत होत्या, मग त्यांना आता बाहेर काढतो मी ट्रॅक्टरच्या सहाय्याने. आता हा बेड मोकळा झाला पूर्ण, या दोन लाईनी. ह्या कशा मोकळ्या झाल्या हे बघा, दाखवतो तुम्हाला. आपलं कल्टिवेटर असतं त्याचे हे 3 फण तसेच ठेवले, 1, 2 आणि हे 3. हा बेडच्या आतमध्ये चालवलं आणि हे मधले 3 खोलून घेतले बेड फण. हा 1 आणि पुढचे 2 हे खोलून घेतले. म्हणजे हा इथे याच्यामध्ये बेड येतो आणि परत इथं ही दुसरी लाईन, हे 3 फण आहे. तर हे रिव्हर्सच्या साहाय्याने, रिव्हर्स ट्रॅक्टरच्या साहाय्याने पूर्ण पुढून 2 लाईनी, मागं इथं हा कचरा काढला पूर्ण. असा हा पूर्ण कचरा काढत आलो पूर्ण लाईन. आणि रिव्हर्स ट्रॅक्टर आलं का परत तिकडं नेल्यापेक्षा किंवा पुढं नेण्याऐवजी तेच लगेच त्याच फणाने नरम केला बेड, म्हणजे आतली साईड. आणि बेड तसाच आहे, बेडला काहीच हात नाही लावला, फक्त बेड नरम केला. आणि त्याच बेडला आता ही नरम झालं आहे, हे यांनी उभारी देऊन द्यायची फक्त सरी यंत्राने किंवा बेड मेकरने. असं हे आता तिसऱ्या पिकाचं नियोजन चालू आहे. आता सर्व कचरा बाहेर काढला आहे, कारण हा जास्तच झाला होता. आणि हे बेड तसेच ठेवले, बेडला काहीच हात न लावता सर्व नियोजन चालू आहे. आणि ज्या लेटरल होती, ठिबक नळी होती, ती अशी दाखवतो. ही न काढता फक्त जिथं आपली मेन सबलाईन आहे तिथं पसरवून घेतली. फक्त एका साईडने ओढत आलो आणि एक साईड पसरवून दिली. ही अशी पसरवून दिली लाईन सर्व. आता ही साईड बाकी पुढं. खंडाकडे सरांनी चांगलं मार्गदर्शन केलं, त्यानुसार रिझल्ट चांगले भेटले. मकाचा पण रिझल्ट चांगला भेटला. मागे व्हिडिओ बघितला आणि हा सर्व कचरा तसंच आहे अजून. आणि यांना उभारी भेटल्यानंतर टोकन यंत्र पण चालेल. असे हा प्रयत्न चालू आहे. म्हणजे स्वतःच्या
जे आपल्याकडे साधन आहे त्यानुसार करण्याचा प्रयत्न चालू आहे. आता हे जमा करायचं बाकी आहे, तसं तुम्हाला पुढे व्हिडिओ दिसेलच. अजून हे पण उभारीचा पण व्हिडिओ दाखवला मी, अजून कसं बेडला भर द्यायची ते. बेडला काहीच धक्का लावला नाही, फक्त आतली साईड नरम केली आणि तीच आता फक्त वरती ओढून घ्यायची फक्त. त्याने हा कचरा जो शिल्लक आहे हा पूर्ण दाबला जाईल. आपल्या याची गरज आहे ते सर्व तसंच राहील. हे पाला पाचोळा सर्व दाबला जाईल आणि जा एक्स्ट्राचा जो काड्या वगैरे होत्या त्या काढून घेतल्या.